हाय मित्रांनो, तर मुंबई पोलीस भरतीचा आपण कट ऑफ विषयी थोडं विश्लेषण करू. भरपूर चॅनल्सनी विश्लेषण केलेलं आहे, ते तुम्ही बघितलं आहे. पण एक्झॅक्ट कट ऑफ हा कोणालाच सांगता येणार नाही. ओके, तर मी पण जो देतोय कट ऑफ तुम्हाला, तो प्रेडिक्शननी देतोय की एवढा लागू शकतो, त्याच्यापेक्षा कमी जास्त होऊ शकतो. तर त्याच्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. पण तुम्हाला मी एक सेफ स्कोअर किती राहू शकतो मुंबई पोलीस भरतीच्या कट ऑफचा तो सांगतो. ओके, तर इथे जर बघितलं आपण तर ह्या साईडने तुम्हाला आपल्या मुंबई पोलीससाठी जागा किती होत्या ते दिसतील, आणि इकडे जर बघितलं तर तुम्हाला ग्राउंडचा कट ऑफ दिसेल. आता बघा, आपल्या अगोदरच्या जागा होत्या, त्या अगोदर किती जागा होत्या टोटल जर बघितलं तुम्ही, नंतर जागेंमध्ये आपली वाढ झाली होती. ओके, अगोदर आपल्या जागा होत्या हे बघा, इथे दाखवतो मी तुम्हाला. ओके, तर इथे जर बघितलं तुम्ही तर इथे बघा, आपल्या अगोदरच्या जागा होत्या 2459 जागा होत्या. त्याच्यामध्ये काय झालं होतं, नंतर जी वाढ झाली होती ती 1062 पदांची झाली होती, आणि त्यानंतर आपल्या टोटल जागा वाढून झाल्या होत्या 3521 जागा. ओके, 3521 जागा ही ऑफिशियल वेबसाईटवरतून मी घेतलेली माहिती आहे. ओके, तर तुम्ही जर बघितलं इथे, जर पेपरचं जर ॲनालिसिस केलं तर पेपरचं सोल्युशन मी घेऊन येणार आहे, तर त्याच्याविषयी तुम्ही काळजी करू नका. तर पेपरचं जर ॲनालिसिस केलं तर पेपर हा जो आपण एक्सपेक्ट केला होता की मुंबई पोलीस भरतीचा पेपर हा थोडा वेगळ्या पद्धतीने येतो. म्हणजे कसा, तर आपण काय केलं होतं, तर आपले असतात मराठीचे असतात 25 गुण, मॅथ आणि रिझनिंग गणित बुद्धिमत्ताचे 25 गुण असतात, आणि जर बघितलं तर GK-GSचे जे आहे तर ते 25 प्रश्न असतात. 25 गुण नाही, 25 प्रश्न. ओके, तर आपल्याला हा बाकी जिल्ह्यांमध्ये हा पॅटर्न दिसतो. ओके, पण मुंबईमध्ये काय होत होतं, तर मुंबईमध्ये मागच्या काही वर्षांमध्ये हा पॅटर्न तिथं बिलकुल दिसत नव्हता. तर तिथे काय करायचे, जे आपले GK-GS आहे त्याच्यावरती जास्त फोकस द्यायचे. म्हणजे त्याच्यापैकी जवळजवळ तुम्ही जर हे 100 क्वेश्चन असतील तर 100 पैकी जवळजवळ जे आहे ते कमीत कमी 50 ते 55 क्वेश्चन हे फक्त GK-GS वरती असायचे. ओके, 50 ते 55 क्वेश्चन त्याच्यावरती जास्त फोकस असायचा त्यांचा. पण ऑब्विसली तर असं जर बघितलं तर त्याच्यामध्ये काय व्हायचं माहिती आहे का, मुलांनी, बऱ्याच विद्यार्थ्यांनी मागच्या वेळेस ऑब्जेक्शन घेतले होते की जी काठिण्यता पातळी आहे, जर आपला मिनिमम क्वालिफिकेशन असतं, तर काही एक्झामचं क्वालिफिकेशन एक ग्रॅज्युएशन असतं, काहींचं 12वी असतं, काहींचं 10वी असतं. तर जे क्वालिफिकेशन असतं त्यानुसारच आपल्याला काय करायचं असतं, पेपरची काठिण्यता पातळी ठरवायची असते. पण ऑब्विसली काय व्हायचं, इकडे कसं व्हायचं की जी मुंबई पोलीस भरतीचा पेपर आहे तो एकदम GK-GS असं विचारायचं की तुम्ही ते कधी वाचलेलं पण नसायचं. अशा प्रकारे पेपर मागच्या वेळेस आले होते. तर पण ह्या वेळेस काय केलं त्यांनी, तर ह्या वेळेस थोडं डिफरंट केलं, आणि जे पॅटर्न आपले बाकी जिल्हे फॉलो करतात त्याच प्रकारे जवळजवळ त्यांनी पॅटर्न फॉलो केलेला आहे. तर पेपर हा जो, जर मी पेपरविषयी जर बोललो तर पेपर हा कसा होता, तर पेपर हा एकदम इझी टू मॉडरेट होता. ओके, पेपर हा इझी टू मॉडरेट होता. म्हणजे जे ॲव्हरेज मुलं आहे ते ॲव्हरेज मुलं मिनिमम 70 क्वेश्चन हे, ओके, म्हणजे तुम्हाला मी ॲव्हरेज मुलं सांगतोय, ते ॲव्हरेज मुलं काय करू शकत होते, ते सॉल्व्ह करू शकत होते. विद्यार्थी मित्रांनो, इथे जर बघितलं आपण तर आपले जे आहे त्याच्यामध्ये काय झालं, GK-GSचे जवळजवळ बरोबर 25 ते 26 क्वेश्चन आले. ओके, GK-GSचे, आणि ते पण एवढे हार्ड नव्हते, एकदम इझी क्वेश्चन होते. जर
त्याचा जर विचार केला तर पडण्याजोगे मार्क किती होते विद्यार्थ्यांना, तर त्याच्यानुसार आपण कट ऑफ काढू शकतो. आणि एक महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुम्हाला 1 मार्क जो आहे तो सगळ्या विद्यार्थ्यांना कंपल्सरी मिळणार आहे. म्हणजे एक क्वेश्चन जो होता की तिथे नेहमी आवृत्तीवाचक विशेषण तुम्हाला विचारलं होतं, तर ते विशेषण नेहमी त्यांनी उत्तर दिलं होतं, पण ते ॲक्च्युली क्रियाविशेषण आहे. क्रियाविशेषण ही अव्यय आहे, नेहमी हे विशेषण नाही आहे. ओके, तर त्याच्यामुळे त्याच्यात ऑप्शनमध्येच नव्हतं, विशेषणच नव्हतं ऑप्शनमध्ये. तर तो सरसकट सगळ्यांना तुम्ही अटेम्प्ट करा किंवा नका करू, तो सरसकट तुम्हाला 1 मार्क तिथे मिळणार आहे. 1 मार्कचं बेनिफिट सगळ्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. ओके, तर चला आपण आपल्या मेन मुद्द्याकडे येऊ. तर मेन मुद्दा हा आहे की फायनल कट ऑफ हा मुंबई पोलीस भरतीचा किती लागू शकतो. ओके, तर फायनल कट ऑफ हा किती लागू शकतो हे जर आपण बघितलं तर इथे जागांचा जर विचार केला तर आपल्या जागा बघा, जागा किती आहे इथं, राखीसाठी 987 जागा आहे. ओके, इथे कट ऑफमध्ये बघा 987 जागा तुम्हाला दिसता आहे. आणि त्याच्यापैकी पुरुषच्या किती होत्या, 297 होत्या आणि महिलांच्या 296. तर इथं 43चा कट ऑफ हा ओपनसाठी लागलेला होता ग्राउंडचा. ओके, 43चा कट ऑफ इथे लावलेला होता. तर इथे जर बघितलं इथे त्यांनी जवळजवळ 1/10 या प्रमाणातच घेतलेले आहे. विद्यार्थ्यांचं हे पण ऑब्जेक्शन होतं की त्यांनी जो कट ऑफ लावलेला आहे, म्हणजे इथे बघा आता इथे काय झालं होतं, SBC आता ओबीसी म्हणजे 6,000. इथे EWS पोरांचं इथं ऑब्जेक्शन होतं की EWS मध्ये 3,520 विद्यार्थी घ्यायला पाहिजे होते जर 1/10,000 म्हणलं तर, पण त्यांनी घेतले किती, 1,645 विद्यार्थी एवढे घेतले होते. विद्यार्थी मित्रांनो, त्यांना कॅन्डिडेटच अवेलेबल झाला नाही तर ते काय करणार आहे. जेवढे मिनिमम कट ऑफ त्यांनी जो लावलेला होता त्या कट ऑफच्या वरती एवढेच विद्यार्थी होते आणि EWS कॅटेगरीचे तेवढे फॉर्म पण आलेले नसतील. आता इथे जर बघितलं तर हा कट ऑफ हा एकदम बरोबर लागलेला होता, म्हणजे त्यांनी काही चुकीच्या पद्धतीने इथे कॅन्डिडेट सिलेक्शन केलेलं नाहीये. ओके, तर म्हणजे हे एकदम ॲक्युरेट होतं. त्याच्याविषयी पण मी एक व्हिडिओ बनवला होता की कट ऑफ जो लागलेला आहे तो चेंज होणार नाही, कारण त्यांनी कॅन्डिडेट हे बरोबर घेतलेले आहे. ओके, तर इथे जर बघितलं तर आपला ओपनचा 43 कट ऑफ लागला होता ग्राउंडचा. ओके, आणि फिमेलचा 39 एवढा कट ऑफ लागलेला होता. आता जर पेपर विषयी जर बोललो आपण तर पेपर विषयी काय होतं, मिनिमम हा आपला किती 43चा कट ऑफ इथे ओपनसाठी मेलसाठी लागला. ओके, आणि फिमेलसाठी हा आपला 39 इथे कट ऑफ लागला. तर इथं जर फायनल कट ऑफचं जर ॲनालिसिस केलं तर इथे बघा, इथं मिनिमम जो आहे विद्यार्थी म्हणजे मॅक्झिमम किती स्कोअर करू शकत होता आणि मिनिमम किती स्कोअर करू शकत होता, ॲव्हरेज विद्यार्थी मी सांगतोय. पेपर असा होता की त्याच्यामध्ये जर बघितलं आपण 80 ते 85 मार्क्स हे जे आहे ते सहज विद्यार्थ्यांना घेता येत होते. जर आपण इथे जर ॲव्हरेज जर पकडलं की आपण ठीक आहे 80 ते 85च्या मध्ये जर पकडलं तर ओपनचा कट ऑफ हा किती लागू शकतो, तर 43 + 85 जर पकडलं आपण, 5 आणि 3 8, 8 आणि 4 12, 128 आपला इथे कट ऑफ येत आहे. म्हणजे आपलं काय होऊ शकतं, 128 किंवा 130च्या जवळजवळ हा कट ऑफ हा ओपनचा लागू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यावरती किंवा खाली जाऊ शकतो, प्लस मायनस होऊ शकतो, पण हा आपला कट ऑफ हा आहे की आहे 85 ते, म्हणजे इथं विद्यार्थी जे आहे 85 + 95 असे पण घेणारे भरपूर सारे विद्यार्थी होते. मी माझ्या बघण्यात जे विद्यार्थी होते की त्यांनी काय केलं आहे 85+ किंवा 90+ हा स्कोअर केलेला आहे. तर इथे कट ऑफमध्ये इथे पण तुम्ही बघू शकता
जे ॲक्च्युअल जे डाटा आहे, कारण आता विद्यार्थी किती बसले होते इथं, क्वालिफाय त्यांनी केले होते टोटल 11,407 विद्यार्थी हे 987 जागेंसाठी ओपन कॅटेगरीमधून त्यांनी घेतले होते. तर इथे जे आहे लेखी परीक्षेमध्ये मार्क्स घेणारे त्याचा डाटा आपल्याकडे अवेलेबल आहे का, तर नाही. तर मग हा कट ऑफ कसा लागू शकतो हे आपण प्रेडिक्ट करू शकतो का, तर नाही करू शकत. आता माझ्याकडे जेवढा डाटा होता की त्याच्यामध्ये काय होतं, 85 प्लस किंवा 90 प्लस घेणारे विद्यार्थी पण भरपूर सारे होते. जर इथं ॲव्हरेज मी विचार करतोय, मी तुम्हाला हे सांगत नाही की कट ऑफ हा एवढाच लागेल. कट ऑफ हा कोणीच प्रेडिक्ट करू शकत नाही जोपर्यंत तुमच्याकडे लेखी परीक्षेचे मार्क्स येत नाही तोपर्यंत. आणि हां, एक अपडेट अशी आहे की लेखी परीक्षेचे मार्क्स पण तुमचे या महिन्याच्या आतमध्ये लागू शकतात. ओके, तर त्याच्याविषयी तुम्ही टेन्शन घेऊ नका. एप्रिल महिन्यामध्ये तुमचा जे लेखी परीक्षेचे गुणवत्ता यादी आहे ती लागू शकते. आणि हे बघा इथे 85 ते 90 प्लस विद्यार्थी पण आहेत. ॲव्हरेज आपण पकडलं की बाबा 85 मार्क्स पडले तर 128 ते 130च्या जवळजवळ हा आपला मेलचा कट ऑफ येऊ शकतो. आणि याच्यावरती पण जाऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो. मी हे म्हणत नाही, 130 प्लस कट ऑफ जाऊ शकतो. ओके, पण मिनिमम सेफ स्कोर जर म्हणला तर हा आहे की 130 जर तुमचे असेल मार्क्स तर तुम्ही सेफ स्कोअरमध्ये आहात. फिमेलचा जर विचार केला तर फिमेलचा कट ऑफ हा 39 हा ग्राउंडचा गेला होता. आणि इथे जर बघितलं आपण तर जवळजवळ हा कट ऑफ किती 4 मार्क्सनी कमी गेला होता. तर इथे जर बघितलं तर आपण 80 जरी पकडलं तर ते होत आहे इथे जर तुम्ही 80 किंवा 81-82 जरी पकडलं तर किती होत आहे, तर 81 जर पकडला आपण इथं. ओके, 81 जर पकडलं तर 120 ते 125च्या मध्ये तुमचा कट ऑफ हा फिमेलचा लागू शकतो. ओके, कमी जास्त होऊ शकतो, प्लस पण होऊ शकतो. ओके, पण मायनस तर होणार नाही कारण 120च्या वरतीच तुमचा कट ऑफ लागणार आहे. आणि मला तरी वाटतं 125च्या जवळजवळ तुमचा कट ऑफ हा जाऊ शकतो. 120 ते 125च्या जवळजवळ हा ओपन कॅटेगरीसाठी कट ऑफ जाऊ शकतो. कारण पेपर हा यावेळेस जो विद्यार्थ्यांनी अभ्यास खूप केला होता, कारण हा पॅटर्न GK GS वरती मुलांनी पण चांगल्या प्रकारे भर दिला होता. आणि GK GS हे आपल्याला पाहिजे तसंच आलं होतं, म्हणजे एवढं हार्ड पण नव्हतं. त्याच्यामध्ये जर 25 क्वेश्चन जवळजवळ विचारले असतील तर त्याच्यामध्ये 20 क्वेश्चन हे मिनिमम विद्यार्थी करू शकत होते. 5 क्वेश्चन इकडं तिकडं होतील, पण हे मिनिमम 20 क्वेश्चन असे होते की ते विद्यार्थी करू शकत होते. आणि मॅथ प्लस रिझनिंगचा जर विचार केला तर जसं बाकी जिल्ह्यांचा पॅटर्न होता त्याच टाईपचे क्वेश्चन इथं आलेले आहे, म्हणजे त्याच्यात काही हे नव्हतं. आणि मराठीचे पण बऱ्यापैकी इझी क्वेश्चन हे आले होते. ओके, तर इथे जर विचार केला तर मुलांना हे 80 ते 85च्या पर्यंत मार्क्स मिळू शकत होते. ओके विद्यार्थी मित्रांनो, आता इथे जर बघितलं आपण EWS साठी कॅटेगरीसाठी आपण कट ऑफ बघू. आता इथे 32चा कट ऑफ गेला होता मेलसाठी आणि फिमेलचा कट ऑफ गेला होता यांच्यासाठी. 25चा कट ऑफ हा EWS कॅटेगरीसाठी फिमेलसाठी गेला होता. तर इथे जागा जर बघितल्या आपल्या तर जागा होत्या 352. इकडे पण तुम्ही बघू शकता 352 जागा होत्या. 103 जागा ह्या मेलसाठी होत्या आणि 106 जागा ह्या फिमेलसाठी होत्या. ओके, तर इथे फक्त 32चा कट ऑफ लागला होता आणि फिमेलसाठी 25चा कट ऑफ. हा 25चा कट ऑफ म्हणजे काय, मिनिमम आपल्याला 50% मार्क्स हे ग्राउंडमध्ये घ्यायचे होते. ओके, 50% म्हणजे 50 पैकी 25 मार्क्स तुम्हाला. तर इथे कट ऑफ हा एवढा कमी जाणार आहे EWS कॅटेगरीचा. तर इथे जर बघितलं तुम्ही कट ऑफ हा कमीच जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण EWSच्या 352 जागा होत्या आणि 3 चोक 12 3 5 15. म्हणजे इथे जर रेशो जर बघितला EWS कॅटेगरीसाठी एका जागेसाठी हा एकाच 5 एवढाच रेशो मिळतो. म्हणजे जर कॉम्पिटिशन जर बघितलं आपण
तर फक्त तुमचे एका जागेसाठी 5 विद्यार्थ्यांचं इथे कॉम्पिटिशन आहे. 5 विद्यार्थ्यांचं कॉम्पिटिशन म्हणजे खूप कमी कॉम्पिटिशन आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, एकाच 10 कुठे आणि एकाच 5 कुठे, तर याच्यावरतून तुम्ही अंदाज एक लावू शकता की कट ऑफ EWS कॅटेगरीचा हा खूपच कमी लागणार आहे. जर कट ऑफचा जर विचार केला तर 300 मेलचा जर विचार केला तर मेलचा कट ऑफ हा जवळजवळ 120 ते 125च्या जवळजवळ लागू शकतो. आणि फिमेलचा जर विचार केला EWS कॅटेगरीसाठी तर तो जवळजवळ मला तरी वाटतं 100 ते 115च्या जवळजवळ लागू शकतो. याच्यापेक्षा कमी पण होऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो. तर हा कट ऑफ EWS कॅटेगरीसाठी आहे. आता पुढे जर बघितलं आपण तर पुढे ACBCसाठी 40चा कट ऑफ मेलसाठी गेला होता ग्राउंडचा आणि 33चा हा फिमेलसाठी गेला होता. ओके, तर इथे पण जर बघितलं आपण तर आपल्या जागा 352च होत्या. जवळजवळ सारख्या ह्या जागा होत्या 103 आणि 106. ओके, पण कट ऑफ हा ॲज कम्पेअर टू EWS कॅटेगरी ACBC कॅटेगरीचा हा जास्त जाणार आहे. ओके, तर कारण इथे जर बघितलं तर आपले एकाच 10चे कॉम्पिटिशन आहे तुम्हाला. तर इथे जर बघितलं तर EWS कॅटेगरीचा मी तर म्हणतो जवळजवळ 120 ते 125 सांगितलं तर त्याच्यापेक्षा कमी पण लागू शकतो विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवू शकता तुम्ही. आणि ACBCचा जर विचार केला तर एकाच 10 प्रमाणात आहे, तर 8 आणि 4 12, तर इथे पण तुमचा जवळजवळ 122चा मेलसाठी कट ऑफ लागू शकतो. आणि फिमेलसाठी जर विचार केला तर 115 ते 120च्या जवळजवळ ACBC कॅटेगरीसाठी फिमेलसाठी कट ऑफ लागू शकतो. ओके, तर आता जर बघितलं तुम्ही तर इथे OBC कॅटेगरीसाठी आपल्या 669 जागा होत्या. 39चा हा कट ऑफ इथे मेलसाठी लागला होता आणि 32चा हा फिमेलसाठी कट ऑफ आपला लागलेला होता. ओके, तर इथे जर विचार केला तर बघा इथे मेलसाठी किती कट ऑफ लागू शकतो हे आपण बघूयात. तर OBC मेलचा जर विचार केला आणि फिमेलचा जर विचार केला आपण इथे बघा OBCचा जर विचार केला तर हा कट ऑफ हा 122च्या जवळजवळ जाऊ शकतो. प्लस मायनस करून घ्या तुम्ही, 125 किंवा 122च्या जवळजवळ हा कट ऑफ जाऊ शकतो. आणि फिमेलचा जर विचार केला तर 115 ते 120च्या जवळजवळ हा कट ऑफ इथे फिमेलसाठी जाऊ शकतो OBC कॅटेगरीसाठी. तर अशा प्रकारे आपण एक कट ऑफ ॲनालिसिस करू शकतो विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपला हा कट ऑफ लागू शकतो. आता जर बघितलं आता आपण पुढची कॅटेगरीचा विचार करू. पुढच्या कॅटेगरी कोणती आपली, तर आपण SC कॅटेगरीचा विचार करू. तर SC कॅटेगरीसाठी टोटल 458 आपल्या ह्या जागा होत्या. इथे जर बघितलं तर 458 जागा होत्या आणि तिथं मेलच्या 137 आणि फिमेलच्या 137, जवळजवळ सारख्या जागा होत्या. सारख्या जागा जरी असल्या तर इथे 38चा कट ऑफ हा मेलचा गेला आहे आणि 31चा कट ऑफ हा फिमेलचा गेलेला आहे. तर मेलचा आणि फिमेलचा जर विचार केला तर 38 इथे आहे आणि 31 हा फिमेलचा कट ऑफ इथे आहे. तर आता जर बघितलं आपण कट ऑफ जर बघितला इथं तर ॲव्हरेज हा विद्यार्थ्यांना किती मार्क्स पडत आहे. जर आपण 80 जरी बघितले तर 80 बघितल्यानंतर इथं
जवळजवळ 118चा इथं आपला अंदाजित कट ऑफ येत आहे. पण 118 हा जर फायनलमध्ये जर विचार केला जर इथे तर हा 118 प्लस हा विद्यार्थ्याचा SC कॅटेगरीसाठी मेलसाठी कट ऑफ लागेल. तर तो किती लागू शकतो मग? 120 ते 122च्या दरम्यान हा लागू शकतो. आणि इथेच जर विचार केला फिमेलचा तर हा कट ऑफ 111 म्हणजे हा कट ऑफ तर इथे वेटिंगवरती चालला जाऊ शकतो तो कॅन्डिडेट. ओके, तर फिमेलचा जर कट ऑफचा जर विचार केला तर 115च्या जवळजवळ हा SC कॅटेगरीसाठी इथे लागू शकतो. ओके, तर बाकी जर विचार केला इथं तर एस टी कॅटेगरीसाठी जर विचार केला तर आपल्या किती 246 जागा होत्या. 246 जागेपैकी टोटल 2295 विद्यार्थी त्यांनी घेतले होते आणि 38चा कट ऑफ हा मेलचा गेला होता आणि 34चा कट ऑफ हा फिमेलचा गेला होता. तर इथे पण मेलचा जर विचार केला आणि फिमेलचा जर विचार केला विद्यार्थी मित्रांनो तर कट ऑफ हा मेलचा इथे जवळजवळ 120 ते 122च्या दरम्यानच इथे लागू शकतो. ओके, तर हा सेफ स्कोर आहे. याच्यावरती जर गेला तर ऑब्विसली तुम्ही वेटिंगवरती जा, तर पण हा सेफ स्कोर मी तुम्हाला सांगू शकतो. आणि फिमेलचा जर विचार केला तर 110 ते 115 पर्यंत हा ST कॅटेगरीसाठी एक सेफ स्कोर मानला जाईल विद्यार्थी मित्रांनो. ओके, आणि लक्षात ठेवा ह्या वेळेस हा पेपर थोडा तुमच्या बाकी जिल्ह्यांच्या बरोबर आलेला असल्यामुळे कट ऑफमध्ये तफावत तुम्हाला दिसणार आहे, खूप व्हेरिएशन दिसणार आहे. कारण विद्यार्थ्यांनी जो अभ्यास केलेला होता विद्यार्थी मित्रांनो तो कसा केला होता तर आपल्या जुन्या पॅटर्नमध्ये GKGS वरती त्यांनी चांगल्या प्रकारे भर दिला होता आणि GKGS हे काही विद्यार्थ्यांनी आउट ऑफ फन मारलेलं आहे. तर हे तुम्ही लक्षात घ्या. पण ते क्वचित कमी विद्यार्थी असतील त्याच्यामुळे तुम्ही चिंता करण्याची गरज नाही. जर पेपर हा ॲव्हरेज असेल तर सगळ्यांनाच तो ॲव्हरेज गेलेला असेल. ओके, म्हणजे 80 ते 85 मार्क्स हे जवळजवळ जर चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांनी तिथे स्कोअर केलेला आहे. तर VJ, NTB, NTC, NTDचा जर विचार केला तर ॲज कम्पेअर्ड टू ह्या कॅटेगरीचा जर विचार केला तर जवळजवळ हा स्कोअर जो आहे मेल फिमेलसाठी हा जवळजवळ सारखाच इथे मानलेला जाईल. फक्त 1-2 मार्काचा इथे फरक आहे. तर ह्या कॅटेगरीचा एकत्रित कट ऑफ जर बघितला आपण, ओके, एकत्रित कट ऑफ जर बघितला ह्या कॅटेगरीचा VJA ओके आणि NTD तर यांचा जो आहे तो कट ऑफ हा सारखाच लागू शकतो. ह्या जवळजवळ ह्या कॅटेगरीचा फक्त जो आहे आपला कोणती NTB कॅटेगरीचा आहे ते कमी लागू शकतो. ओके, आणि इथे जर बघितलं तुम्ही तर सेम कॅटेगरीसाठी कसं आहे तर इथे जवळजवळ सेम ग्राउंडसाठी तुम्हाला सेम मार्क्स इथे दिसतील. ओके, आणि विद्यार्थी पण इथे काय झालं आहे जे टॉपचे विद्यार्थी आहेत त्यांनी बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी जास्त जागा असल्यामुळे आणि मुळात जागा आपल्या ह्या 2459 होत्या त्या टोटल वाढून 2521 झालेला असल्यामुळे स्कोअरवरती आणि कट ऑफवरती ते भरपूर खतरनाक तुम्हाला परिणाम दिसणार आहे. तर ओके, तर इथे जर बघितला VJ, NTB आणि NTC साठी तर तुमचा सेफ स्कोअर मी सांगतो आहे. कट ऑफ तर नाही सांगू शकत कारण सेफ स्कोअर सांगतो. सेफ स्कोअर हा तुमचा 125 ते 130च्या दरम्यान इथे आहे. ओके, आणि बाकी फिमेलचा जर विचार केला तर 120 ते 125 हा फिमेलचा सेफ स्कोअर आहे ह्या चारही कॅटेगरीसाठी NTA, NTB, NTC आणि VJA, NTB, NTC आणि NTD साठी. ओके, तर हा सेफ स्कोअर आहे. SBCचा जर विचार केला तर फक्त 70च इथे जागा होत्या आणि तिथे जर कट ऑफचा जर विचार केला तर इथे फिमेलचा कट ऑफ SBC कॅटेगरीसाठी कमी जाईल. तर तो किती जाऊ शकतो तर 115 ते 120च्या दरम्यान इथे कट ऑफ इथे जाऊ शकतो आणि मेलचा 125 ते 130च्या दरम्यान SBC कॅटेगरीसाठी इथे कट ऑफ जाऊ शकतो. ओके, तर बाकी जर विचार केला आपण
आता बघा इथे ओपनचा कट ऑफ हा काय होऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो, थोडा आपण सेफ स्कोर सांगितला होता. सेफ स्कोर किती होता, जवळजवळ 128 ते 130. ओके, तर हा सेफ स्कोर होता. पण ॲक्च्युली इथे पण काय होऊ शकतं, तुमचे मार्क्स हे कट ऑफ हाय जाण्याचे चान्सेस आहे. कारण ओपनमध्ये बरेच चांगले विद्यार्थी आहेत की ते जवळजवळ चांगला स्कोर करत आहे आणि त्यांचे मार्क्स हे 85 to 90च्या वरती पण आहेत बऱ्याच विद्यार्थ्यांनी. तर इथं तुमचा सेफ स्कोर हा 128 130 हा वेटिंगवरती पण जाऊ शकतो. आणि इथे जर बघितला सेफ स्कोरचा, जर तुमचा मी सांगू शकतो की 133 प्लस ज्याचे मार्क्स आहे तो इथे सिलेक्ट होऊ शकतो ओपन कॅटेगरीसाठी. तर तुम्ही अशा प्रकारे एक अंदाज प्रेडिक्शन आहे विद्यार्थी मित्रांनो, कट ऑफ हाच लागेल हे मी सांगू शकत नाही. एक तुम्हाला मी सेफ स्कोर दिला की विद्यार्थ्यांना अशा प्रकारे मार्क्स आहे आणि आपल्या जागा किती आहेत, ग्राउंडचा कट ऑफ किती लागलेला आहे. तर त्यानुसार जर बघितलं तर अशा प्रकारे आपला सेफ स्कोर इथे निघतो आहे. तर आता एक मेन गोष्ट, कोणत्या कॅटेगरीसाठी आणि कमी कट ऑफ हा जाऊ शकतो. इथे जर बघितलं तर आपल्याला फक्त कॅटेगरी कोणती कट ऑफ जर बाकी हे स्पोर्ट, प्रोजेक्ट अफेक्टेड, अर्थक्विक, एक सर्व्हिसमॅन, तर यांचं सोडूनच द्या त्यांना. कारण हा मिनिमम कट ऑफ जर बघितला तुम्ही SC कॅटेगरीसाठी पण बघा 25 लागलेला आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना फक्त इथं ओपनचा जो आहे तो 38 इथे गेलेला आहे, 38 आणि VJA मध्ये. बाकी जर कॅटेगरीचा विचार केला तर जवळजवळ 30च्या खालीच इथे तुम्हाला ह्या कॅटेगरीचा कट ऑफ दिसेल. म्हणजे ग्राउंडसाठी 30च्या खाली, म्हणजे जर ॲव्हरेज आपण 30 जरी पकडलं आणि इकडे 80 जरी पकडलं, 8 आणि 3 11, ओके, तर 110 ते 120च्या दरम्यानच ह्या बाकी ओव्हरऑल कॅटेगरीसाठी मी तुम्हाला सांगतो आहे. ह्या ओव्हरऑल कॅटेगरीसाठी तुमचा हा स्कोर तेवढाच जाणार आहे. ह्या कॅटेगरीसाठी मी सांगतो आहे. आणि तुम्ही ऑल कॅटेगरी पकडा, कारण त्याच्यामध्ये तुमचा स्कोर हा जवळजवळ तोच आहे. 25, त्यांना मिनिमम 25 मार्क्स घ्यायचे होते, तेवढे त्यांनी घेतलेले आहे आणि तेच विद्यार्थी इथे क्वालिफाय झालेले आहे. त्याच्यामुळे काय होऊ शकतं इथं विद्यार्थी मित्रांनो, त्यांचा कट ऑफ आहे 110 ते 120च्या खालीच जाणार आहे. त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही मिनिमम क्वालिफिकेशन मार्क्सवाले आहे, म्हणजे तुम्हाला फक्त इथं 25 जरी मार्क्स घेतले होते काही विद्यार्थ्यांनी तर त्यांचं ग्राउंडसाठी सिलेक्शन झालेलं आहे. इथे बघा प्रत्येक कॅटेगरीसाठी तुम्हाला 25 दिसतील, 28 दिसतील, ओके, 26 दिसतील, ओके. तर अशा प्रकारे हे 24 चुकून झालं होतं. आता हे 24 मार्क्सचा इथे कट ऑफ नाही, इथे पण 24 आहे. तर त्यांनी नंतर एक पत्र काढून हे करेक्शन करून दिलेलं आहे. तर ते तुम्ही वेबसाईटवरती जाऊन चेक करू शकता, ओके. तर ह्या कॅटेगरींचा कट ऑफ हा ऑब्विसली खूप कमी जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्ही पॅरलल रिझर्वेशन बिनधास्त राहा, कारण तुमचं सिलेक्शन हे होणार आहे. जर तुमचे मार्क्स हे 115च्या वरती असेल तर, 115 ते 120च्या जवळजवळ असेल तर, किंवा त्याच्यावरती असले तर तुमचं खरंच अभिनंदन, कारण तुम्ही सिलेक्ट 100% होणार आहात, ओके. 125च्या वरती जर असेल तर ह्या कॅटेगरीसाठी मी बोललो विद्यार्थी मित्रांनो, ओके. स्पोर्ट पर्सन, प्रोजेक्ट अफेक्टेड, अर्थक्विक, ओके. तर इथे फक्त जर बघितलं तर ह्या कॅटेगरीमधून जर बघितलं तर जो आहे NTC, ओके, आता VJA, प्रोजेक्ट अफेक्टेड आणि स्पोर्ट पर्सन यांचा कट ऑफ इथे वाढेल. आणि ओपन कॅटेगरीमध्ये जर बघितलं तर तोच स्पोर्ट पर्सन, प्रोजेक्ट अफेक्टेड यांचा कट ऑफ इथे वाढेल. आणि इथे एक सर्व्हिसमॅनचा पण कट ऑफ इथे वाढू शकतो, ओके. आणि OBC मध्ये पण एक सर्व्हिसमॅनचा कट ऑफ इथे वाढू शकतो. आणि बाकी ज्या कॅटेगरी आहेत त्यांचे 30पेक्षा कमी असल्यामुळे त्यांचा ऑब्वियसली कमीच कट ऑफ लागणार आहे. फक्त ह्या ज्या हायलाईट केल्या आहे मी त्या कॅटेगरींसाठी फक्त कट ऑफ हा हाय जाईल तुमचा पॅरलल रिझर्वेशनमध्ये, म्हणजे कोणत्या स्पोर्ट पर्सन वगैरे त्या रिझर्वेशनमध्ये, ओके. अर्थक्विक, प्रोजेक्ट अफेक्टेड, पोलीस चाइल्ड आणि अनाथांचा पण इथे कट ऑफ खूप कमी जाणार आहे विद्यार्थ्यांनो.
आणि जागा ह्या अनाथांसाठी खूप जास्त होत्या. 35 जागा म्हणजे खूप जास्त जागा होत्या. तर इथे पण खूप कमी मला तरी वाटतं 100 ते 110च्या दरम्यान अनाथांचा कट ऑफ जाऊ शकतो. त्याच्या खाली पण जाऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो, पण एक अंदाज सांगितला तुम्हाला. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचा ओपनचा जो सेफ स्कोर आहे तो मी तुम्हाला सांगितला. ओपनचा किती लागू शकतो? तुमचा सेफ स्कोर हा 130 प्लस पाहिजे. ओके. 130 प्लस असला तर तुम्ही कुठेतरी सिलेक्ट होऊ शकता. ओके. पण तुम्ही टेन्शन घेऊ नका, कट ऑफ किती पण लागू द्या, तुमचा अभ्यास चालू ठेवा. आज ह्या वर्षी नाही झालं तर पुढच्या वर्षी तुम्ही नक्कीच भरतीमध्ये सिलेक्ट व्हाल. तर त्याचा विचार तुम्ही करू नका. आता जरी तुम्ही 1 मार्क्स किंवा 2 मार्क्सने राहिलेले असेल तर एका मेहनतीने, जिद्दीने तुम्ही प्रयत्न करा आणि पुढच्या भरतीचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. कारण बऱ्याच आता जागा परत निघणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्याविषयी मी एक अपडेट घेऊन येईल. ओके. आणि जर बघितलं तर स्कोर हा फक्त EWS कॅटेगरीसाठी, जर मेल फिमेलसाठी मी म्हणतोय, तो सगळ्यात कमी लागू शकतो इथे. ओके. बाकी कॅटेगरींचा जर विचार केला तर तो हायर लागू शकतो. तेवढाच फक्त EWS कॅटेगरीचा कमी लागू शकतो. हायर म्हणजे किती? 130च्या जवळजवळ तुम्ही जा. प्रत्येक कॅटेगरीचा स्कोर हा तेवढाच लागू शकतो. ओके. त्याच्यावरती खाली होऊ शकतो स्कोर 3 ते 4 मार्क्स. जर तुमचे 130च्या वरती असेल तर तो सेफ स्कोर आहे प्रत्येक कॅटेगरीसाठी. ओके. आणि 135च्या वरती जर ज्याचे मार्क्स असेल तर वेल अँड गुड. ओके. तर तो विद्यार्थी 100% सिलेक्ट झालेला आहे असं त्यांनी गृहीत धरायचं आहे. 135 ते 140च्या दरम्यान ज्याचे मार्क्स आहे तो विद्यार्थी. ओके. आणि बाकी कट ऑफ हा कोणीच 100% तोच राहील हे सांगू शकत नाही. हे अगोदर पण मी सांगतो विद्यार्थी मित्रांनो, आणि आता पण तेच सांगतो. एक सेफ स्कोर मी तुम्हाला सांगितला, एक प्रेडिक्शन मी तुम्हाला सांगितलेलं आहे. अशा प्रकारे मुंबई पोलीस भरतीचा हा कट ऑफ आपल्या जागेनुसार आणि ग्राउंडच्या कट ऑफनुसार किती लागू शकतो हे मी तुम्हाला सांगितलं आहे. ओके. आणि तर बाकी तुमचा अभ्यास तुम्ही चालू ठेवा. आणि पेपरचं जे ॲनालिसिस आहे की पेपर कसा होता, कोणते प्रश्न सोडवण्याजोगे होते आणि कोणते सोडून देण्याजोगे होते, तर त्याच्याविषयी पण एक पूर्ण मी डिटेल व्हिडिओ घेऊन येईल. तर त्यासाठी आपल्या चॅनलवरती कंटिन्यू राहा आणि शेअर करत राहा. धन्यवाद.